नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्याचे विद्यार्थी प्रचंड प्रमाणामध्ये मेसेज करत आहेत, की सर आमची जी भरती प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे? अर्ज प्रक्रियेला केव्हा सुरुवात होईल? जाहिरात आलेली आहे, परंतु अर्ज प्रक्रिया या ठिकाणी केव्हा सुरू होणार आहे? आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही जाहिरातीची वाट पाहू नका. तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा पेपर होणार आहे किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. परंतु तरी सुद्धा विद्यार्थी मला मेसेज करत आहेत, की सर अर्ज प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे? तर याच विषयावरती आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर आपण बघूया, की या ठिकाणी तुमची जी अर्ज भरण्याची जी प्रोसेस आहे, ती कधी सुरू होणार आहे. तर बघा, इथं जर तुम्ही बघितलं, की उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव पोलीस पाटील आणि इथं प्रारंभी दिनांक तुम्हाला दिलेला आहे. बघा इथे दिसत असेल 8/1/2026 आणि शेवटचा जो दिनांक आहे तो 8/2/2026. आता इथे जर तुम्ही ही पी-डी-एफ ओपन केली, तर इथे तुम्हाला हे सगळा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम दिलेला आहे. हा मात्र दूरध्वनी क्रमांक आहे तो मित्रांनो अजिबात लागत नाही आणि याच्यावरती मेल सुद्धा केलेला आहे. तर या मेलला सुद्धा आपल्याला रिप्लाय आलेला नाही. परंतु इथं तुम्ही बघू शकता, की 24/12ला हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं हे जे आरक्षण आहे तुम्हाला बघायला मिळेल, की अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे प्रत्येक प्रवर्गाचं या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि खाली पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता, की कोणत्या जातीसाठी किंवा कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर 30% जागा त्याच्यामध्ये महिलांसाठी राखीव आहे. आता हा विषय झाला माजलगाव संदर्भामध्ये. त्याची जी अंतिम तारीख आहे, ती अंतिम तारीख किती दिलेली आहे? 8 तारीख दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने बघा, जर दुसरं आपण बघायला गेलं, तर आता काय झालेलं आहे बघा. इथे जर तुम्ही अंबाजोगाईचं बघा, दाखवतो तुम्हाला. इथं बघा अंबाजोगाई. अंबाजोगाईचं जर तुम्ही बघायला गेला, तर इथं मात्र तुम्हाला जी तारीख आहे, ती 1/1ला प्रसिद्ध झालेली आहे. परंतु इथं जी तारीख आहे मित्रांनो, ती मात्र 31/1/2026 आहे. लक्षात ठेवा. आणि कदाचित याच तारखेमुळं ही भरती प्रक्रिया 1 तारखेपासून सुरू होईल, असं माझा प्राथमिक अंदाज आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, की ही जी भरती आहे, ती 31 तारखेच्या नंतर म्हणजे 1 तारखेला या ठिकाणी जाहीर होऊ शकते. आणि त्याचा जो पेपर आहे, तो डिसेंबरच्या शेवटच्या म्हणजे 25-26 तारखेला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2, 3, 4 तारखेपर्यंत पेपर होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा. ही जी शेवटची तारीख दिलेली आहे, ही इथं तुम्हाला 31 दिलेली आहे आणि इथं सुद्धा तुम्ही या ठिकाणी ही पी-डी-एफ पाहू शकता. हा सुद्धा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. इथं सुद्धा तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. फक्त त्याच्यावरचे आक्षेप वगैरे या सगळ्या गोष्टी आणि याच्यामुळेच ही जी तारीख आहे, ती तुम्हाला किती देण्यात आलेली आहे. आता हा नंबर आहे, तो सुद्धा नंबर लागत नाही. आपण हा सुद्धा नंबर त्या ठिकाणी लावून बघितलेला आहे. आणि तिसरी गोष्ट बघा, इथे तुम्ही बघितलं असेल 31/1/26 दिलेली आहे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, की इथं परळीचं दिलेलं आहे बघा, परळीचं. इथं सुद्धा तुम्हाला तारीख किती दिसणार आहे, 31/1/2026 हीच तारीख तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथं सुद्धा हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. बघा, तुम्हाला जर आरक्षण वगैरे या गोष्टी बघायच्या असतील, तर इथं तुम्ही बघू शकता. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत वगैरे सगळं बघू शकता. इथे तुम्हाला उपलब्ध आहे. परंतु ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो, या तारखा मात्र 31/1 तारीख असल्यामुळं हा जो प्रोग्राम आहे अर्ज भरण्याचा किंवा तुमचं जे फायनल आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला 31 तारखेच्या नंतर म्हणजे 1 फेब्रुवारीला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. आणि म्हणूनच मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, की गाफील राहू नका. हे 15-20 दिवस तुमच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे आणि पुढचा 1 महिना असं 1 सव्वा महिना ते दीड महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. ज्या विद्यार्थ्यांचं गणित कच्चं असेल, जे विद्यार्थी गणितामध्ये वीक असतील, त्यांनी आजच बॅचला ॲडमिशन घ्या. चांगल्या पद्धतीनं सव्वा ते दीड महिन्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम परफेक्ट कंप्लीट होतो. तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा चांगल्या पद्धतीने वेळ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही गाफील न राहता अभ्यास करायचा आहे. परीक्षा फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार हे निश्चित आहे. आणि हे फक्त बीडसाठीच नाही, तर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यासाठी हे आहे, की पोलीस पाटील पदाची परीक्षा ही फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे.
जवळ-जवळ 36 जिल्ह्यांचे या ठिकाणी असे प्रोग्राम तयार आहेत. फक्त तारीख डिक्लेअर करणं बाकी आहे. ते म्हणजे आचारसंहितेमुळे. त्यामुळे आचारसंहिता संपली, की 31 जानेवारी नंतर या ठिकाणी तुम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्ण होताना दिसून येईल. तर एवढीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमचं काही मत असेल, तर ते खाली कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि ज्यांना बॅच लावायची असेल, त्यांनी माझा 97 30 61 32 36 हा नंबर आहे. त्या नंबरवरती मला कॉल, मेसेज करून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाईल. धन्यवाद.